ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अतिशय धक्कादायक घटना उघड झालेली आहे। 12 वर्षाच्या अल्पवयीन बांगलादेशी मुलीवरती तिला अंगाला चटके देऊन तिचा ग्रोथ वाढवण्यासाठी इंजेक्शन देऊन आणि तिचं बोगस कार्ड आधार कार्ड बनवून तिला 21 वर्षाचं दाखवून ते महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केला असल्याची धक्कादायक घटना आहे। मी आता नायगाव पोलीस ठाण्यामध्ये आहे। आपण जर बघितलं तर याच पोलीस ठाण्यामध्ये 26 ते 27 तारखेला या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि जी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेनं नायगावच्या रश्मी स्टार या इमारतीमध्ये रेड करून त्या ठिकाणी 2 पीडित मुली आणि 3 दलालांना या ठिकाणी ताब्यात घेऊन नायगाव पोलिसांच्या ताब्यात दिलेलं होतं। त्यामधली जी पीडित 12 वर्षाची मुलगी जी आहे पोलीस तपासामध्ये अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झाल्याच्या नंतर या ठिकाणी बलात्कार आणि पोस्को अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला होता। पोलिसांच्या तपासामध्ये अतिशय धक्कादायक खुलासे जे आहेत हे समोर आलेले आहेत आणि या सर्व घटनेमध्ये नायगाव पोलिसांनी जवळपास 9 आरोपींना जे आहे गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केलेलं आहे। त्यामध्ये 6 जे आहेत हे बांगलादेशी आरोपी आहेत। त्यामध्ये जे 2 महिलांचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे, तर 2 जे आरोपी आहेत हे महाराष्ट्रीयन आरोपी आहेत, त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेलं आहे। जी 12 वर्षाची जी पीडित मुलगी जी आहे तिच्या तक्रारीमध्ये असं समोर आलेलं आहे पोलीस तपासामध्ये की ती 12 वर्षाची असताना सुद्धा तिचं बोगस आधार कार्ड बनवून तिला 21 वर्षाचं दाखवण्यात आलं। तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी तिला प्रवृत्त करण्यात आलं। त्याचप्रमाणे तिच्यावरती तिला वेगवेगळे ग्रोथ वाढवण्याचे इंजेक्शन देण्यात आले, तिच्या अंगावरला चटके देण्यात आला। असं ही सध्या जी माहिती जी आहे ही पोलीस तपासामध्ये उघड झालेली आहे। नायगाव पोलिसांनी जे आहे भारतामधल्या जवळपास गुजरात असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून या दलालांचं रॅकेट जे आहे हे सध्या उघड केलेलं आहे आणि पोलिसांच्या टीम आणखीही इतर राज्यामध्ये जे आहेत याच्यावरती तपास करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वतः ही जी घटना आहे एका पीडित मुलीला कशा पद्धतीनं बांगलादेशवरून भारतामध्ये आणलं आणि त्यानंतर तिची या ठिकाणी पिळवणूक करून तिच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं अन्याय केला असल्याचा समोर आलेला आहे। ही NGOच्या मार्फत सुद्धा या घटनेला मोठ्या प्रमाणामध्ये वाचा पडलेली आहे। आता या सर्व प्रकरणामध्ये नायगाव पोलीस जे आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करत आहेत आणि हे जे दलालांचं जे रॅकेट आहे यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत हे पाहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। मात्र एका 12 वर्षाच्या मुलीचा ग्रोथ वाढवण्याचे इंजेक्शन देऊन तिचा आधार कार्ड 21 वर्षाचं बनवून तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्या प्रकारचा हा जो धक्कादायक जी घटना आहे ही खरंच मानवी मनाला अतिशय धक्का देणारी आहे। त्यामुळे आता आणखी पोलीस याच्यामध्ये कशा पद्धतीनं कारवाई करतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नायगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।